कोंडाईबारी घाटात रात्री अपघाताच्या थरार, दोन्ही ट्रकांचे साहित्यांसह मोठे नुकसान, तर 3 जण जखमी। याबाबत सविस्तर माहिती अशी की नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात चौकी गावाच्या शिवारात वन विभागाच्या चेकपोस्ट कार्यालयाजवळ दिनांक 6 मार्च गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाले। हैदराबादहून राजस्थानकडे फर्निचरचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक RJ19 GE 7367 ला येवलाहून गुजरात राज्यात मकईचे दाणे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक GJ12 BV 3857 च्या ब्रेक निकामी झाल्याने पुढील फर्निचरच्या ट्रकला जबर धडक दिली। या अपघातात दोन्ही ट्रकांचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावर या अपघाताच्या थराराने विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती। या मार्गावरील रस्त्यावरती मकईचे दाणे व फर्निचर पसरलेले दिसून आले, तर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या ट्रक चालक अमीर खान रहीम पठाण वय 35 वर्ष आणि रमजान खान पुस्तल खान पठाण वय 20 वर्ष आणि सहचालक BK खान उस्मान खान पठाण वय 30 वर्ष असे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातामुळे चौकी शिवारातील महामार्गलगत गणेश लाशा गावीत या शेतकऱ्याचे शेत शिवारात अपघातग्रस्त दोन्ही ट्रक शिरल्याने मकई व कापूस चे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच अपघातग्रस्त ट्रक शेतात उभ्या असलेल्या विद्युत खांबाला देखील धडक दिल्याने या अपघातात विद्युत खांब वाकून मोठे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही। या अपघातात ट्रक चालक अमीर खान रहीम खान पठाण वय 35 वर्ष आणि रमजान खान पुस्तल खान पठाण वय 20 वर्ष आणि सहचालक BK खान उस्मान खान पठाण वय 30 वर्ष असे 3 गंभीर जखमी अवस्थेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे यांनी अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। अपघातातील सर्व जखमींवरती विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अमोल जाधव व परिचिका यांनी उपचार केले। आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी रेश शेख, विसरवाडी। आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। गणेश लाशा गावित मारा नाम गाड़ी नहीं है खेल रहा ना इलेक्शन कोई दीदा तमाल बर पाया जैसे जाओ बर पाया नहीं बेटा तो गाड़ी नहीं काटा थी।